कणकवली आशे पुरातन दत्त मंदिरामध्ये मंदिराचा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे। त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 25 जानेवारीपासून 9 दिवसांचा अतिरुद्र स्वाहाकार विधी त्या ठिकाणी करतोय। त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही कुणकेश्वर या ठिकाणी आलेलो आहोत। ही अतिरुद्र स्वाहाकार ही शंकराची उपासना आहे, शंकराची सेवा आहे। आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ती फार महत्त्वाची मानली जातात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असलेलं कुणकेश्वर देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगांनी एवढंच महत्त्वाचं आहे अशी आमची धारणा आहे। त्यामुळे श्रीदेव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकाराचं निमंत्रण दिल्याचं समितीचे अध्यक्ष विलास खानोलकर यांनी सांगितलं। श्रीदेव कुणकेश्वर चरणी शिवपिंडीवर अभिषेक करत अतिरुद्र स्वाहाकाराचं निमंत्रण देण्यात आलं। यावेळी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आशिया सरपंच महेश गुरव, दत्तक्षेत्र आशिया मठ समिती अध्यक्ष विलास खानोलकर, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांचा, संस्थेचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हाणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मिठभाव सरपंच भाई नरे, राजू करंबेळकर, पांडुरंग बाणे, राजू म्हाडगुत, गुरुनाथ खानोलकर, पांडुरंग तुकाराम बाणे, सुनील बाणे, मिलिंद करंबेळकर, अभिषेक करंबेळकर आदीसह असे ग्रामस्थ उपस्थित होते। कुणकेश्वर येथे आज दत्तक्षेत्र येथून आपली समिती आलेली आहे। काय प्रयोजन होतं या ठिकाणी? आमच्या गाव आशी आहे, तालुका कणकवली इथल्या आमच्या पुरातन दत्त मंदिरामध्ये त्या मंदिराचा 10वा वर्धापन दिन 2 फेब्रुवारी रोजी आहे आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक 9 दिवसाचा असा अतिरुद्र स्वाहाकार असा एक मोठा विधी आम्ही त्या ठिकाणी करतोय आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका ठेवण्यासाठी आम्ही आज कुणकेश्वरच्या ठिकाणी आलेलो आहोत। तर म्हणजे हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही शंकराची उपासना आहे, शंकराची सेवा आहे। आपल्या भारत देशामध्ये जी 12 ज्योतिर्लिंग आहेत ती जी काय महत्त्वाची मानली जातात, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असलेलं हे कुणकेश्वराचं देवस्थान हे सुद्धा 12 ज्योतिर्लिंगाच्याच एवढं मोठं आहे असं आमची धारणा आहे। आणि सगळीकडे आपण ऐकतो की कुणकेश्वर हे कोकणातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे। आणि या आमच्या मंदिरामध्ये होणारा हा जो अतिरुद्र स्वाहाकार आहे ही रुद्रसेवा आहे आणि कुणकेश्वर हे शिवस्वरूप आहे, तो रुद्रस्वरूप आहे आणि या कार्यक्रमाला त्याचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही आमची आशिया गावातली सगळी मंडळी, आमच्या आशिया गावचे सरपंच महेश गुरव आणि आमच्या मंदिराची कमिटी आम्ही या ठिकाणी सगळे आलेलो आहोत। आम्ही आता या ठिकाणी इथे पत्रिका ठेवली। आज या मंदिरामध्ये त्या असणाऱ्या शिवपिंडीवर अभिषेक केला, पत्रिका ठेवली, या मंदिराचे आशीर्वाद घेतले, या कुणकेश्वर देवाचे आशीर्वाद घेतले। यानंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही अशा जी काही महत्त्वाची इतर ह्याची ग्रामदेवतेंची मंदिरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही जाणार आहोत। एक महत्त्वाचं म्हणजे 11 ठिकाणी आम्ही जाऊन अशा प्रकारची पत्रिका ठेवून आशीर्वाद घेण्याचा आमचा मानस आहे। आम्ही आता यानंतर इथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 84 खेड्यांचा अधिकारी जो साळशीचा संत म्हणजे सिद्धेश्वर पावणाई त्याच्याकडे जाणार आहोत। त्याच्यानंतर इथूनच जवळ असलेले आपलं हे रामेश्वर, आचऱ्याच्या रामेश्वराकडे जाणार आहोत, त्यालाही पत्रिका ठेवणार आहोत। आणि इथे हिंदळ्यामध्ये जाणार आहोत। हिंदळ्यातल्या जो काळभैरवाची देवता आहे ही सुद्धा जनसामान्य माणसाच्या मनामध्ये जी शनिदेवतेबद्दल भीती वाटते त्या ग्रहाची ती गुरुदेवता आहे, त्यालाही आम्ही पत्रिका ठेवणार आणि या कार्यक्रमासाठी आशीर्वाद मागणार आहोत। आणि इथून सुटल्यानंतर आमचे आशिया गाव आहे, या आशिया गावाच्या 4 बाजूला सीमेला लागून असणारे जे गाव आहेत, एक आहे वागदा आहे, सात्रल आहे, कासरल आहे, वरवडा आहे, कलमट आहे, कणकवली आहे, या असणाऱ्या आमच्या शिमदड्याने सुद्धा प्रत्येक ग्रामदेवतेच्या देवळात जाऊन आम्ही अशाच प्रकारची पत्रिका ठेवणार आहोत आणि या सगळ्या देवतांचा आशीर्वाद घेणार आहोत।